आज आंबोड येथील श्री दत्तात्रय मंदिरासमोर श्री रघुपती राघव राजाराम सत्याग्रह मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांच्या नावाने लूट करणाऱ्यांना देवाची सद्बुद्धी द्यावी आणि देवासोबत जर असं करत असतील असे लोक तर सर्वसामान्य लोकांबरोबर करायला काय आहे, त्यामुळे देवांनी त्यांना सद्बुद्धी द्यावी ही ते ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू. अंबडमध्ये रघुपती राघव राजाराम सत्याग्रह, राम मंदिराच्या कथित चंदा चोरी प्रकरणी कारवाईची मागणी, दत्त मंदिरात जागर गोंधळ व आरती, काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आणि रामभक्ताचा सहभाग, अंबड तहसीलदार यांना निवेदन, चौकशीची मागणी, घोषणांनी परिसर दुमदुमला. अंबड अयोध्येतील श्रीराम मंदिराशी संबंधित कथित चंदा चोरी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी अंबडमध्ये काँग्रेसच्या वतीने अनोख्या पद्धतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. अंबड बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरात जागर गोंधळ भजन व आरती करत रघुपती राघव राजाराम सत्याग्रह करण्यात आला. खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष कल्याण दळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. अंबड तालुका अध्यक्ष कल्याण ताडे आणि शहराध्यक्ष जाकीर भाई डावरगावकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे जिल्हा व तालुका आणि शहर पातळीवर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रामभक्त मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. दत्त मंदिरात जागर गोंधळाने आरती झाल्यानंतर आंदोलकांनी रघुपती राघव राजारामचा जयघोष करत शांततामय व लोकशाही मार्गाने निषेध नोंदवला. श्रीराम मंदिराशी संबंधित कथित चंदा चोरीच्या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, दोषीवर कायदेशीर कारवाई करावी आणि भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्याला पाठीशी घालू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर तहसीलदारांना निवेदन व चौकशीची मागणी. आंदोलनानंतर संबंधित मागण्याचे निवेदन अंबड तहसीलदार यांना सादर करण्यात आलं. कथित चंदा चोरी प्रकरणाची तातडीने चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषी आढळण्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. श्रद्धेच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्याला पाठीशी घालू नका, दोषीवर कठोर कारवाई करा असा स्पष्ट संदेश देत काँग्रेसच्या वतीने हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. दरम्यान आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली. या आंदोलनामुळे अंबडमध्ये राम मंदिराच्या कथित चंदा चोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेईल याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. तर घोषणांनी परिसर दुमदुमला होता. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चंदा चोर गद्दी छोड़, चंदा चोर गद्दी छोड़। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो। अयोध्येच्या राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राच्या पादुका, त्यांचे आभूषण आणि
हिंदू धर्मातीलच अनेक लोकांनी श्रद्धेपोटी त्या ठिकाणी दान केले. त्या 35 दानपेठेमधली चोरी करणारे आजूबा मोकाट त्या ठिकाणी फिरतायत. 1400 कोटी रुपयांचा दरोडा त्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी टाकला. आणि म्हणून आज अंबड येथे आज गुरुवार आहे, दत्तांचा वार आहे. आणि या दत्त मंदिराच्या समोर दत्तांना विनवणी करण्यासाठी आम्ही काँग्रेस जण या ठिकाणी आलेलो आहे की हे दत्तात्रयजी प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या आणि दरोडा टाकणाऱ्यांना त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. ही विनवणी करण्यासाठी आज मंदिरामध्ये आम्ही रघुपती राघव राजाराम सत्याग्रहाचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. परंतु भाजपवाल्यांनी, या भाजपच्याच लोकांनी ती चोरी त्या ठिकाणी केलेली, दरोडा भाजपच्याच लोकांनी त्या ठिकाणी टाकलेला आहे. आणि म्हणून त्या दरोडेखोरांना त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचं काम त्या ठिकाणी करतात. SIT जेव्हा स्थापन केली तर त्या SIT कोणाची स्थापन केली तर त्या मंदिरामध्ये विश्वस्त असणाऱ्या माणसाचीच या ठिकाणी SIT स्थापन केली. आणि अहवाल सुद्धा चोरीचा त्याच माणसाला दिला जो मंदिरामध्ये त्या ठिकाणी चोर आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जी चोरी त्या ठिकाणी झाली आहे ते हिंदू धर्मावरती मोठा आघात त्या ठिकाणी या भाजपवाल्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. या सत्याग्रहाच्या द्वारे आम्ही जनतेला संदेश देऊ शकतो. आम्ही जनतेमध्ये त्या ठिकाणी गेलेलो आहे की प्रभू रामचंद्राची जी चोरी झालेली आहे त्या गुन्हेगाराला अटक झाली पाहिजे, त्याला सजा झाली पाहिजे. ही भूमिका घेऊन आज आम्ही या ठिकाणी सत्याग्रह अंबड येथे त्या ठिकाणी केलेला आहे.